अतिशय चांगला प्रश्न आहे. अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो. कुणाला तरी कॅन्सर झालेला आहे, घरातली व्यक्ती, नातेवाईक असं काहीतरी, आणि त्यांना ऑलरेडी केमोथेरपी आणि रेडिओथेरपी अशा ट्रीटमेंट चालू झालेल्या आहेत. तर त्याच्या बरोबरीने आमची आयुर्वेद ट्रीटमेंट घेण्याची इच्छा आहे, तर आम्ही घेऊ शकतो का? आयुर्वेदामधली ट्रीटमेंट ही मुळामध्येच इतर कोणत्याही ट्रीटमेंट चालू असताना तशी त्याच्या आधीमध्ये करणारी नसते. त्या ट्रीटमेंटचा अप्रोचही पूर्णपणे वेगळा असतो. रेडिएशन, केमोथेरपी यासारख्या ट्रीटमेंटमध्ये कॅन्सर सेल्स मारण्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. तो त्या चिकित्सेचा भाग आहे. आयुर्वेद विचार करत असतानाच होलिस्टिक विचार करत असल्यामुळे जे मरून जायला पाहिजे, जे शरीरातून निघून जायला पाहिजे, ते निघून जाण्याची चिकित्सा एक चालू असेल, पण बाकीच्या शरीराला वाचवण्यासाठी किंवा या ट्रीटमेंटचे इतर दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होत असले तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला आयुर्वेदाची चिकित्सा अतिशय उपयोगी पडते आणि याचे अतिशय चांगले रिझल्ट्स आम्हाला पेशंट्समध्ये दिसून येतात.